नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, तुमच्याकडे खूप आनंदाची बातमी आहे। तर बघा, RRB NTPC अंडर ग्रॅज्युएट यांच्यामार्फत एक सर्वांना मेसेज पाठवण्यात आलेला आहे। त्या मेसेजचा अर्थ काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि याची एक्झाम केव्हा होणार आहे हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। बघा मित्रांनो, अशा प्रकारचा SMS जे आहे जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना पाठवण्यात आलेला आहे। डिअर अप्लिकंट, युअर अप्लिकेशन फॉर या ठिकाणी तारीख दिलेली आहे जून 2024 NTPC अंडर ग्रॅज्युएट हॅज बीन प्रोव्हिजनली ॲक्सेप्टेड। तर तुमचा जो अर्ज आहे हा सध्या ॲक्सेप्ट केलेला आहे, लक्षात ठेवायचं। असं या SMSचा अर्थ आहे, प्रोव्हिजनली ॲक्सेप्टेड। ज्या विद्यार्थ्यांनी NTPC अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12वी पासवर अर्ज भरला असेल त्यांना हा SMS आलेला आहे। ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम झालेली आहे, अंडर ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम व्हायची आहे आणि आता एक्झाम लवकरात लवकर व्हावी, तर यासाठी असे SMS पाठवायला सुरुवात झालेली आहे RRB मार्फत। कारण ज्या ज्या विद्यार्थ्याचे अर्ज या ठिकाणी ॲक्सेप्ट झालेले आहे त्यांची एक्झाम या ठिकाणी 100% होणार आहे। आणि तुम्हाला असे SMS आला असेल तर तुम्ही आपला ईमेल चेक करा, तुम्ही आपला टेक्स्ट मेसेज चेक करा, तुम्हाला अशा प्रकारचा SMS या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर याचा अर्थ असा की लवकरात लवकर तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे अंडर ग्रॅज्युएटची। ठीक आहे, ग्रॅज्युएटची झालेली आहे ऑलरेडी, अंडर ग्रॅज्युएटची राहिलेली होती। आणि तर या SMS पाठवल्यापासून तुमच्या एक्झाम प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। मग तुमची जी एक्झाम आहे त्यामध्ये ऑगस्टमध्ये होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। ठीक आहे मित्रांनो, तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना हा SMS आलेला आहे त्याचा अर्थ असा होतो की तुमचा जो अर्ज या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट NTPCचा या ठिकाणी ॲक्सेप्ट करण्यात आलेला आहे। ठीक आहे, आणि लवकरच तुमची एक्झाम दिनांक पण आता या ठिकाणी जाहीर केल्या जाईल। ठीक आहे मित्रांनो, तो व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।